नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। वनरक्षक वनसेवक भरती 2024 तर्फा वनसेवकचे जे जवळपास 12,991 पदे जे विद्यार्थी मित्रांनो निर्माण करण्यात आले आहेत। त्याचबरोबर वनसेवकच्या जवळपास 1684 जागा जे विद्यार्थी मित्रांनो रिक्त आहेत। तर टोटल जे जवळपास 14,500 प्लस जागांसाठी हे वन विभागामध्ये भरती येणार आहे, वनसेवक आणि वनरक्षकची। ठीक आहे, तर आता सोमवार जे विद्यार्थी मित्रांनो निवडणुका सुद्धा आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये। तर हे वनरक्षक वनसेवकची भरती कधीपासून निघणार आहे, कधीपर्यंत या भरतीची जाहिरात येणार आहे, कधीपर्यंत फॉर्म भरणे निघणार आहे, याबद्दल सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर वनसेवकचं जे पद आहे हे गट संवर्गात येते, तर हे यामध्ये शिक्षण फक्त 10वी पासच लागते। आणि जे वनरक्षकचं जे पद आहे तर वनरक्षक भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो फक्त शिक्षण 12वी पास लागते। ठीक आहे, तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। तर या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे, वनसेवकमध्ये काय काय अटी आणि शर्ती आहे। ठीक आहे, त्याचबरोबर वनसेवकमध्ये पेपर असणार आहे की नसणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे, आणि वनरक्षक भरतीची सुद्धा संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। आणि मेन म्हणजे हे भरती कधीपर्यंत निघणार आहे याबद्दलच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। आणि जास्त करून वनरक्षक वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। पहा विद्यार्थी मित्रांनो, वनसेवकच्या जवळपास 12,991 पद निर्माण करण्यात आलेले आहेत। तर त्यासाठी तुम्ही अपडेट बघू शकता स्क्रीनवर। तर वनसेवकाचे जे शासन निर्णय सुद्धा आलेला आहे, तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। वन विभागात वनक्षेत्राचे संरक्षण, संवर्धन आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने वन विभागात क्षेत्रीय कामाकरिता वनक्षेत्रपाल, वनपाल व वनरक्षक यांच्यासोबत एका अतिरिक्त संवर्गाची आवश्यकता असल्याने वन विभागात वनसेवक गट 7व्या वेतन आयोगाच्या वेतन श्रेणीनुसार 15,000 ते 47,600 या नवीन संवर्गाची निर्मिती करून सदर संवर्गाची 12,991 पदे निर्माण करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। सदर पदे सोबत जोडलेल्या परिशिष्टाप्रमाणे वनवृत्त निर्माण करण्यात येत आहे। ठीक आहे, त्याचबरोबर आपण या ठिकाणी बघू शकता वनसेवकला जो पगार असणार आहे तो 15,000 ते 47,600 पर्यंत भेटणार आहे। त्याचबरोबर यामध्ये काय काय अटी आहे तर पहा तुम्ही या ठिकाणी। तर यामध्ये केवळ स्थानिक उमेदवारांची नियुक्ती देण्यात तरतूद करण्यात येईल। स्थानिक याचा अर्थ ज्या वन विभागात नियुक्ती द्यायची आहे त्या वन विभागातील रहिवासी असला पाहिजे। ठीक आहे, आता ज्या ठिकाणी तुम्हाला नियुक्ती द्यायची आहे तर त्या ठिकाणचा तुम्ही रहिवासी असला पाहिजे। ठीक आहे, जसं आता समजून जा गडचिरोलीमध्ये जागा निघाल्या, गडचिरोलीमध्ये काही जागा आहे तर तिथल्याच विद्यार्थ्यांना तिथं संधी भेटणार आहे। ठीक आहे, बाकीचे इकडल्या जिल्ह्यातले विद्यार्थी त्या ठिकाणी जाणार नाही आहे। ठीक आहे, तर हे यामध्ये कट ठेवण्यात आले। त्यानंतर बघू शकता सदर पद गट मधील राहील व त्याची 7व्या वेतन आयोगाची वेतन श्रेणी 15,000 ते 47,600 राहणार आहे, आणि सदर पदाचे नाम वनसेवक असे राहणार आहे। त्याचबरोबर यामध्ये चौथीची अट ठेवण्यात आले त्यांनी की तुम्ही सदर पदावर नियुक्तीकरिता किमान शिक्षण 10वी पास ही शैक्षणिक अर्हता ठेवण्यात येईल। तसेच उमेदवार कमाल शैक्षणिक अर्हता ही 12वी असावी। ठीक आहे, जे पण विद्यार्थी 10वी आणि 12वी आहे हेच विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहे। आणि कमाल वयोमर्यादापेक्षा जास्त शिक्षण घेतलेले नसलेल्या बाबत हमीपत्र उमेदवारांकडून लिहून घेण्यात यावे। कमाल मर्यादा 12वी पास न ठेवलेस उच्च शिक्षित उमेदवारांकडून जास्तीत जास्त लाभ घेतला जाऊन कमी शैक्षणिक अर्हता असणाऱ्या उमेदवारांना संधी मिळणार नाही। ठीक आहे, तर यामध्ये कसं आहे की यांनी अट ठेवली आहे विद्यार्थी मित्रांनो, जे 10वी 12वी वाले तेच विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहे। ठीक आहे, जे उच्च शिक्षित वाले ते यामध्ये फॉर्म भरू शकणार नाही। ठीक आहे, तर त्यांना जे हे हमीपत्र सुद्धा लिहून द्यावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर हे त्यांनी या ठिकाणी अट ठेवण्यात आली आहे। ठीक आहे, आता यामध्ये जर आपण पगारचा जर विचार केला तर पगार त्यामध्ये 15,000 पासून ते 47,600 पर्यंत तुम्हाला भेटणार आहे। ठीक आहे, त्याचबरोबर आता ज्या विद्यार्थी मित्रांनो यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे की नसणार आहे, तर लेखी परीक्षा ज्या अजूनही ज्या ह्या भरतीची जाहिरात आली नाही, ज्या दिवशी जाहिरात येणार आहे त्या दिवशी आपल्याला समजणार आहे की यामध्ये पेपर असणार आहे की नसणार आहे। तरी एक आपला एक असा अंदाज आहे की पेपर जरी यामध्ये असला तर परीक्षेमध्ये जे सामान्य ज्ञान झालं, बुद्धिमत्ता चाचणी झालं, मराठी व्याकरण झालं, तर ह्या 3 विषयाचे प्रश्न हमखास सिलेबसमध्ये असणार आहे। ठीक आहे, त्याचबरोबर आता वनसेवक आणि वनरक्षकची भरती कधीपर्यंत निघणार आहे हे तुम्हाला आता सांगून देतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता आचारसंहिता ह्या ऑक्टोबर महिन्यामध्ये लागणार आहे।
आहे, ठीक आहे। आणि निवडणुका ज्या आहे ह्या नोव्हेंबर महिन्यामध्ये निवडणुका असणार आहेत विधानसभेच्या, ठीक आहे। आणि विधानसभेच्या निवडणुका होण्याच्या अगोदर ज्या विद्यार्थी मित्रांनो भरती निघण्याचे जास्त चान्सेस आहे, भरती निघण्याची घोषणा होऊ शकते, ठीक आहे। कारण की कसं आहे विद्यार्थी मित्रांनो, विधानसभेच्या निवडणुका हे भरती निघण्याचं सर्वात मोठं कारण आहे विधानसभेच्या निवडणुका, ठीक आहे। तर मागच्या वेळेस विद्यार्थी मित्रांनो वनरक्षकमध्ये जास्त जागा रिक्त होत्या, पण त्यांनी जास्त जागांसाठी भरती काढली नाही, तर त्यांनी कमी जागांसाठीच काढली। काऊन? कारण की त्यांना जे दाखवत होतं की बा आम्ही लोकसभेच्या अगोदर सुद्धा वनरक्षकची भरती काढली, ठीक आहे। आता त्यांनी त्यातले अर्धे पदे जे शिल्लक आहे, तर आता ते जे हे हे आपलं जे विधानसभेच्या निवडणूक आहे तर त्याच्या अगोदर होण्याची शक्यता आहे, ठीक आहे। तर 1684 जागा वनरक्षकमध्ये रिक्त आहे आणि 12,991 पदांची निर्मिती देण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो वनसेवकांच्या, ठीक आहे। तर टोटल जवळपास 14,500 प्लस जागांसाठी ही तुम्हाला भरती पाहायला भेटणार आहे। तर जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आतापासून तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास चालू ठेवा आणि फिजिकल सुद्धा तुम्ही या ठिकाणी तयारी चालू ठेवा, ठीक आहे। तर पहा हे भरती कधीपर्यंत निघू शकते, एक तर ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा यामध्ये जाहिरात येऊ शकते विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे। जर समजा ऑक्टोबर महिन्यात नाही आली जाहिरात, मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे, ठीक आहे, नाही आली तर डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये 100% येणार आहे, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक आणि वनसेवकांच्या ह्या जागा निघत आहेत, तर चांगली तुमच्यासाठी सुवर्ण संधी निघून येत आहे, ठीक आहे। तर वनसेवकसाठी 10वी पासवर 12वी पासवर फॉर्म भरता येणार आहे आणि वनरक्षकला सुद्धा 12वी पासवर फॉर्म भरता येणार आहे, ठीक आहे। तर लवकरच जे हे भरती निघणार आहे, तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जे पण अपडेट येणार आहे मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी देत राहणार आहे। त्याचबरोबर जे आता वनरक्षकची काय प्रोसेस आहे, तर वनरक्षकमध्ये जे सिलेक्शन प्रोसेस आहे, तर वनरक्षक भरतीमध्ये सर्वात अगोदर लेखी परीक्षा असते। परीक्षा ही 120 मार्काची असते आणि 60च प्रश्न परीक्षेला असते। 15 मार्काचे यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न विचारले जाते, गणिताचे प्रश्न नसते, यामध्ये बुद्धिमत्ताचेच राहते फक्त 15, ठीक आहे। मराठी व्याकरणचे 15 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न आणि सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न, असे 15-15चे 4 पार्ट असते आणि एका प्रश्नाला 2 गुण असते। तर टोटल ज्या विद्यार्थी मित्रांनो 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते आणि एका प्रश्नाला 2 गुण असते, 120 मार्काचा हा पेपर असतो, ठीक आहे। तर पहा सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न, सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न, मराठी व्याकरणचे 15 प्रश्न आणि इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न। तर टोटल जे आहे 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार, 120 मार्काचा हा पेपर असणार आहे, ठीक आहे। त्याचबरोबर यामध्ये आपण प्रोसेसचं जर बघितलं, यामध्ये जे पासिंग असणार आहे पेपरमध्ये, तर फक्त 54% पासिंग असणार आहे, ठीक आहे। 120 पैकी तुम्हाला जर समजा 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 60 पैकी 30 किंवा 28 जरी प्रश्न तुमचे बरोबर आले तर तुम्ही लेखी परीक्षा पास असणार आहे। SC ST OBC EWS NTBG ओपन SBC SCBC कोणत्याही कॅटेगरीचे असाल तर, ठीक आहे, एवढी पासिंग यामध्ये आहे। आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते वनरक्षकच्या, ठीक आहे। तर जास्त चान्सेस आहे वनरक्षकमध्ये सिलेक्शन व्हायचे। तर अशा प्रकारे तुमचा पेपर असतो आणि पेपर झाल्यानंतर तुमचं यामध्ये मैदानी चाचणी असते। तर पुरुष उमेदवारांसाठी जे उंची लागते, तर पहा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी उंची लागते, तर फक्त यामध्ये 163 सेंटीमीटर उंची लागते पुरुष उमेदवारांना, महिला उमेदवारांना 150 सेंटीमीटर, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे 84 सेंटीमीटर, ठीक आहे। आणि ST कॅटेगरीचे विद्यार्थ्यांना 152.5 सेंटीमीटर उंची लागते, महिला उमेदवारांसाठी 145 सेंटीमीटर उंची लागते, त्याचबरोबर छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, ठीक आहे। तर एवढीच यामध्ये छाती लागते। त्याचबरोबर आपण ग्राउंडचा जर विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आहे, 5 किलोमीटर रनिंग तुम्ही या ठिकाणी 17 मिनिटांमध्ये मारली तर तुम्हाला या ठिकाणी 80 मार्क भेटणार आहे पैकीच्या पैकी। 120 मार्काचा पेपर होते आणि 80 मार्काचा ग्राउंड असते, ठीक आहे। 200 पैकी मेरिट लागत असते कॅटेगरीनुसार। तर पहा 17 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर तुम्हाला 80 गुण भेटणार आहे, 17 मिनिटपेक्षा जास्त परंतु 18 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले 70 गुण, 18 मिनिटपेक्षा जास्त परंतु 19 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 60 गुण भेटणार आहे, 19 मिनिटपेक्षा जास्त परंतु 20 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 50 गुण भेटणार आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला मार्क्स भेटणार आहे, तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। त्याचबरोबर आपण महिला उमेदवारांचा जर विचार केला, महिला उमेदवारांना यामध्ये काय की 3 किलोमीटर रनिंग आणि 3 किलोमीटर रनिंगसाठी महिला उमेदवारांसाठी यामध्ये 12 मिनिटाचा टाइम भेटणार आहे। जे पण महिला उमेदवार 12 मिनिटाच्या अंदर येणार आहे 80 गुण भेटणार आहे, 12 मिनिटपेक्षा जास्त परंतु 13 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 70 गुण भेटणार आहे, त्याचबरोबर 13 मिनिटपेक्षा जास्त परंतु 14 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 60 गुण भेटणार आहे आणि 14 मिनिटपेक्षा जास्त परंतु 15 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 50 गुण भेटणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही चार्टवर बघू शकता, अशा प्रकारे तुमचं ग्राउंड असणार आहे। आणि ग्राउंड झाल्यानंतर हे झाल्यानंतर सुद्धा एक टेस्ट असते वनरक्षकमध्ये, ते म्हणजे पुरुष उमेदवारांना यामध्ये 25 किलोमीटर पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये आणि महिला उमेदवारांना 16 किलोमीटर चालावं लागते यामध्ये 4 घंट्यामध्ये। तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर पहा येणाऱ्या दिवसामध्ये वनरक्षक वनसेवकांच्या जागा निघत आहे, तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, तयारी आतापासून चालू द्या, वेळोवेळी अपडेट तुम्हाला वनरक्षक वनसेवक भरतीबद्दल देत राहणार आहे। ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती, याच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।